कैलासवासी पोपटराव हिरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प शनिवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमात ज्येष्ठ प्रवक्ते व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक अभय भंडारी यांनी भारतीय संस्कृती आणि आजचा भारत या विषयावर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। आपल्या व्याख्यानात अभय भंडारी यांनी भारतीय संस्कृतीतील दातृत्व, प्रेम, करुणा, संवेदनशीलता आणि विश्वास या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले। भारतीय संस्कृती हजारो वर्षांची असून समाजात मानवता, अन्नदानाची भावना आणि परस्परांवरील विश्वास रुजवण्याचे कार्य या संस्कृतीने केले असे त्यांनी सांगितले। यावेळी ते म्हणाले की ज्ञान हे जसे विज्ञान आहे तसे धर्म ही विज्ञान आहे। हे जग विश्वासावर चालते आणि भारतीय संस्कृतीने विश्वासाची मूल्ये सातत्याने जोपासली आहेत। इंग्रजांनी भारतीय संस्कृतीकडे संशयाच्या नजरेने पाहिले असले तरी भारतीय संस्कृतीने नेहमीच विश्वास, दातृत्व आणि मानवतेचा संदेश दिलाय असेही त्यांनी स्पष्ट केले। भंडारी यांच्या अभ्यासपूर्ण आणि विचार प्रवर्तक व्याख्यानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सभागृहात मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत व्याख्यानमालेच्या उपक्रमाचे कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज। मी ग्रामोदय शिक्षण संस्थेचा अध्यक्ष योगेश हिरे, स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचं आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो। त्या आयोजनामध्ये भारतीय इतिहासातल्या विविध व्यक्तिरेखांचं त्या ठिकाणी माहिती त्या व्याख्यानांमधून दिली जाते की जेणेकरून नवीन पिढीला आपल्या इतिहासाबद्दल माहिती व्हावी। तसेच सामाजिक विषयावरती एक दिवस व्याख्यान असतं। समाजात चाललेल्या घडामोडी, त्याच्यानंतर समाजातील सद्य परिस्थिती, आपली संस्कृती याबद्दल या विषयावरती प्रकाश टाकणारी व्याख्यानं असतात। यावर्षी आदरणीय अभयजी भंडारी हे अतिशय प्रतिभावंत आणि पर्यावरणप्रेमी तत्त्वज्ञ, त्यांचं धार्मिक आकलन, त्यांचं सांस्कृतिक आकलन आणि सगळ्याच गोष्टींना स्पर्श करणारा असा त्यांचा मोठा व्यासंग असल्याकारणाने त्यांचं व्याख्यान खूपच प्रभावी होत होतं। काल स्वामी विवेकानंदांवरती त्यांनी व्याख्यान दिलं। आज सामाजिक विषय म्हणजे आपली संस्कृती आणि आजचा भारतीय समाज या विषयावरती ते आज बोलणार आहेत। आणि हा विषय याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीची म्हणजे एवढी वैभवशाली परंपरा असताना देखील आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीवरती जी आक्रमणं झाली आहे आणि त्या आक्रमणामुळे आपली संस्कृती कुठेतरी तिचा पदर निसटू पाहतोय आणि तो पदर सावरण्याचं काम आम्ही या व्याख्यानमालेतनं करत असतो। आणि त्याच्यामुळेच हे सामाजिक प्रबोधन होतं। आमच्या व्याख्यानमालेला दरवर्षी भरपूर प्रतिसाद मिळतो। आमचे वडील तीर्थरूप पोपटरावजी हिरे, आम्ही त्यांना पप्पा म्हणायचो, त्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये शिक्षणाची गंगा ते घेऊन गेले। अतिशय खडतर प्रवास आमच्या संस्थेच्या सगळ्या जडणघडणीमध्ये असल्याकारणाने आम्ही आजपर्यंत आता गेली 18 वर्षे अव्याहतपणे ही व्याख्यानमाला चालू आहे। यापुढे देखील चालू राहील। आपण सगळ्यांनी या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्याख्यान पोहोचण्यासाठी आम्ही फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह देखील या ठिकाणी केलेले आहे। ती लिंक देखील सर्वदूर आम्ही फिरवलेली आहे। आपण कृपया या व्याख्यानाचा लाभ घेऊन या वैचारिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्यामार्फत मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो। धन्यवाद। जय। अनेक व्याख्यानमाला होतात आणि व्याख्यानमालांची महाराष्ट्रामध्ये फार जुनी परंपरा आहे प्रबोधनाची। प्रबोधन पर्व असं म्हणतो आपण, टिळकांच्या काळात म्हणायचो त्याला। तसं जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मौलिक काम करणारी जी माणसं असतात तर त्यांनी केलेल्या कामाचं अध्ययन करून त्याची मांडणी करणारे वक्ते हवेत समाजामध्ये। त्यामुळे समाजामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत सद्गुण त्या वाढीस लागतात। महान कार्य करणाऱ्या लोकांबद्दल कृतज्ञता समाजात निर्माण होते। त्यांनी जसं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं, त्यांचाही दिवस 24 तासाचा, आपलाही 24 तासाचा, पण त्यांच्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वामध्ये इतकं प्रचंड अंतर कशामुळे पडतं, असे काय सद्गुण त्यांच्यामध्ये होते जे आपल्यात नाहीत, हे ज्यावेळेला वक्ते मांडतात त्यावेळेला समाजमन संस्कारित होतं।
आणि असं समाजमन जे संस्कारित होतं ते विचार करतं की मला माझ्या जीवनामध्ये यापेक्षा काय वेगळं करता येईल त्यांचं अनुसरण करून की ज्यामुळे मी आणखीन काही करू शकेन. तर समाजमन संस्कारित करण्याचं एक फार प्रभावी माध्यम व्याख्यान हे आहे आणि शब्द ब्रह्म आहे असं भारतीय तत्त्वज्ञान सांगतं की शब्दाने तुम्ही सर्व काही संक्रमित करू शकता. सुखदुःख संक्रमित करू शकता, आदर्शवाद संक्रमित करू शकता, राष्ट्रवाद संक्रमित करू शकता, प्रेम संक्रमित करू शकता. हळुवार भावना तुकोबारायांनी जशा केल्या, कन्या सासुराशी जाय मागे परतून पाहे, तर तशा अतिशय हळुवार भावनासुद्धा व्यक्त करू शकता. आणि ये हृदयीचे ते हृदय माऊली म्हणतात त्या पद्धतीने त्या वक्तृत्वाच्या माध्यमातून संक्रमित होतात. त्यामुळे या पद्धतीच्या व्याख्यानमाला करण्याकरता जे लोक खूप कष्ट घेतात, मोठ्या प्रमाणावर नियोजन लागतं व्याख्यानमालेचं, माणसं गोळा करावी लागतात, व्यवस्था करावी लागते, साऊंड सिस्टीमपासून रेकॉर्डिंगपर्यंत लोकांना निमंत्रण द्यावं लागतं, पत्रिका छापाव्या लागतात आणि ही खूप मोठी अजस्त्र यंत्रणा आहे आणि ती मनुष्याच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारी आहे. तर ही ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला हृदय भरून येतं आणि एक आत्मविश्वास वाटतो की महाराष्ट्रातली प्रबोधन परंपरा अशीच चालू राहील यात यत्किंचित संदेह नाही. धन्यवाद.